अफजल खानाच्या स्वारीचे परिणाम तुळजापूर, पंढरपूर येथे आपण बघितलेच, ऐकलेत आणि ते अभ्यासलेत। अफजल खानाचा हा इतिहास कुठेच दडून राहिलेला नाही, कारण अफजल खान हा कशा पद्धतीचा मुस्लिम राज्यकर्ता होता हे आपल्याला पदोपदी दिसत आले। इस्लामी आक्रमणाचा उद्देश पदोपदी हिंदूंना अपमानित करणे, त्यांना बाटवणे, त्यांच्या बायका मुलांवर अत्याचार करणे, त्यांची मंदिरे फोडणे, त्यांची कत्तल करणे हाच होता, हे सांगण्यासाठी अन्य कोणत्या वेगळ्या पुराव्याची आवश्यकता नाही। मिर्झा राजाला लिहिलेल्या पत्रामध्ये छत्रपती शिवाजी महाराज अफजल खानाच्या वधाबद्दल बोलताना लिहितात, अफजल खानाने 1200 लढवय्ये हबशी माझा घात करण्यासाठी ठेवले होते, त्याच्यावर मी प्रथमच हात चालवला नसता तर यावेळी हे पत्र तुला कोणी लिहिले असते। याचा आणखी एक पुरावा म्हणजे मराठ्यांच्या बकरीतील वृत्तांत। यात ग्रँड ढब लिहितो, शिवाजी व अफजल खान एकमेकास भेटता भेटता शिवाजीचे अफजल खानाने पोटात वाघनखी खुपसली, ती बळकट लागली, परंतु तो अफजल खान त्वरेने त्यापासून दूर होऊन तलवार उपसून शिवाजीवर वार करून अरे घात आहे असे बोलिता, त्याचवेळी शिवाजीने त्यास आपल्या अस्तनीतला बिचवा काढून मारिला, तेव्हा तो भूमीवर पडला। इथं आपल्याला स्पष्ट दिसते की छत्रपती शिवाजी महाराजांनी पहिला हल्ला केला होता, कारण अफजल खान हा हिंदू विरुद्ध होता आणि तो छत्रपती शिवाजी महाराजांना संपवण्यासाठीच इथवर आला होता, कारण ही लढाई हिंदू वर्सेस मुस्लिम अशीच होती। त्यामुळे माझ्या मते असे विचार पसरवणे की अफजल खानाला तो मुस्लिम होता म्हणून नाही, तर तो एक सरदार होता, तो एक अपोनंट होता म्हणून मारलं, ह्या गोष्टी खूप फेक आणि बालिश वाटतात। त्यामुळं या गोष्टी पसरवण्याचा प्रयत्न खरंच आपण हिंदू म्हणून करू नये, कारण यामुळं आपल्याच महाराजांचा इतिहास कुठेतरी झाकून जाईल। हे पुरावे आहेत शिवकालीन पत्रसार खंड 1 मधील।